आवाज दे बेटा. वाढव. हा येऊ दे. तू देशात जेवढा कमीच आहे बस. आता भरपूर झाला. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश भाऊ आता दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. श्रीकांत दादा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विशाल दादांसाठी 200 रुपयाचं बहार दाखवतो. आणि म्हणून चला करूया ना सुरुवात करूया ना. हो काय म्हणतात माझी खेळची चमचमती बहार. चला आता बोला तरी काय है ना चमचमती बहार. पण मी काय म्हणतो बाबा आता मी बायको हा माझा भाव ना बाबू. आणि बाबून माझ्या भार्या चांगली केलं ना है ना. हे पोरडाचा जोरदार टाळ्या होऊन जाते लांबरी बॉन्स. म्हणजे काय म्हणते पाय कशी आहे चमचमती आहे लाल कलरची टोपी. बाबू भले काला असू दे पण बाबू माझा आज पण सांगताय. बाबू भले आहे ना दाढी थोडी कुठेतरी पिकली काला असू दे रंगान सावला असू दे पण बाबू कोणाचा आहे. आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही. आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मरण पावसात भिजून थंडीत कुडकुडून. म्हणून सांगताय बुवा विषय काय बघा. शाहीर म्हणतात लाल 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 घालून टोपी लावताय कोणाला शे. आग लागली मसाला टोपी आणि शेती कुठं सुटतंय काय हो. धन्यवाद थँक्यू दादा. हो चला बुवा काय म्हणतात वाढ वाढल्याने शक्ती तुला जपला मान्य आहे बरोबर आहे ना. वाढ वाढल्यानं तेव्हा हात चड्डीवरची शक्ती तुला केला साहेब. पण वाढ वाढल्याने शक्ती तुला नमन नाही केला काय रे बोरा. वाढ वाढला केला. आज माझ्या बाबून पण नाही केला बरं वाटलं sana. म्हणजे वाढ वाढल्याचा शब्द पाळतात बुवा म्हणतात वाढ वाढल्याची कला मान्य आहे बुवा. वाढ वाढल्यान पाण्याला गायला तुमच्यासारखा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी खातं या क्याळ बुवा. हो तिसऱ्या दिवशी सुसू पातळ नाही बुवा. तिसऱ्या दिवशी हातय पातळ तिसऱ्या दिवशी हातय पातळ. 3 दिवसाचा पॉर केलं खाली काय थंड वारा शाप होतो ऐका. 3 दिवसाचा पॉर केलं काय परत म्हणतात डोंगर हिरवागार नाही कोणाचा दार जाओ दिली हो बाबा डोंगराचे. वाढ मला लग्नाची गाणी गायला शक्ती तुझ्या गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचा लावतो. विषय का आता बक्षिसा पोराला लय आले. अरे भावान काय माहितीये भावान थोडा चिमटा मला काढला नाही तेवढा उत्तर देतो पण भावानच काय बोलायला ठेवला नाही. भावाला माहितीये कुठं बोलायला गेलं आहे ना की नागरा सकट क्वालिटी असो आपल्याला. आणि म्हणून विषय कसा बघा जलसा ग्रुप अध्यक्ष स्वप्नील दादा भुवड दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा मार्गदर्शक पाण्याचा मुजरा. त्याचप्रमाणे सायली कांबरे ताईंच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादार मार्गदर्शक दागडी पांगारी कोटी शोधू काना तुला फरमाईश आलेली आहे. त्याचप्रमाणे समीक्षा परिश्रम माझ्या बहिणीच्या माध्यमातून 501 रुपयाचा मार्गदर्शक. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिजित खंदारे आमच्या प्रशांत दादांचे बंधू आहेत दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा मार्गदर्शक फरमाईश आलेली आहे. वेटी झाली दादा तुझ्यासाठी. त्याचप्रमाणे कुमार शिवान सुदेश तांबट आमच्या नांदगाव तालुक्यातील आहेत खेड तालुक्यात नांदगाव गावचे सोबत दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा मार्गदर्शक फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना कुठे गेलं ते सांगितलं. पुढच्या वर्षी आम्हालाच तेव्हा ना दुसरा भाऊ आणायचा संसार मोडायचा. नवऱ्याला आम्ही जास्त काही त्रास देणार नाही काळजी करायची. संसार मोडायचा जोडी हीच आणि म्हणून बक्षीस आणायचं. हा त्याचप्रमाणे मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना या रंगमंचावरती असणार आहे. अध्यक्ष सन्मान्य दीपेश दादा शेडगे, सेक्रेटरी शैलेश दादा शिगवण, खजिनदार अविनाश दादा खोचरे आणि मित्रांनो या कार्यक्रम सह खजिनदार कल्पेश दादा भोवन. आणि कार्यक्रमाचं निमित्त काय आहे तर वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम या आणि शालेय शिक्षण संस्थेच्या निधी उभारण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे सासरे राजू माने यांचे वर्गमित्र आमचे साहेब चेतनदास सावंत
आणि शांताराम माने आणि राजू माने यांचे वर्ग मित्र साहेब या ठिकाणी चेतनदत्त सावंत साहेबांच्या ओळखीनं आमचं या ठिकाणी बोलणं झालं होतं. श्री आपटोबा ग्रामदैवत ग्रामस्थ मंडळ बोंडिवली आयोजक सन्माननीय अध्यक्ष माऊली राजारामजी भोड साहेब, सेक्रेटरी सचिनजी मोरे माऊली, खजिनदार चेतनजी सावंत माऊली, उपाध्यक्ष सुभाषजी जीवन माऊली, उपसेक्रेटरी सचिनजी साळवी माऊली, उपखजिनदार विजयजी घडवणे माऊली, त्याचप्रमाणे रवींद्रजी साळवी माऊली, गोपीनाथजी जगदाळे माऊली, विठ्ठलजी शिगवण माऊली आणि प्रवीणजी साळवी माऊली या माझ्या सर्व आजच्या या यजमानांना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी शाखी मानाचा मोजणी करतो. तर चारकोपचा बादशाह कौशल किशोर जाधव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. होय होय. आणि त्याचप्रमाणे दर्शना धनराज सिरगर कोल्हापूर आणि काही खास रत्नागिरीतले आहेत. म्हणजे कसं आहे बघा, कोकणची कन्या आज घाटावरती आपला संसार करत ताईंच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सूर्यकांत मोरे साहेबांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदित्य संजय मोरे यांच्याकडून तुकाराम गंगाराम मोरे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तालुका मानगाव गाव नाईटने नाव आहे जश डवले दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादर पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी कोकणाचं गाणं पहिलाच घेतो, काय काळजी करायची नाही. कोकणकर राकेश अब्दुल दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याप्रमाणे अद्विक भुवड दादांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक. सचिन दादा मोरे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. काळकाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली या माझ्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे डान्सर अंतरात तेलप ताईच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुभाष झमन मौली साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. तर मित्रांनो कोकणाचं गाणं पहिलंच घेणार आणि सुरुवात करतो, पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. शाहीराने आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती, मी तुम्हाला काय सांगितलं, बाप दाखवणे श्राद्धकाल करणार राजेश बुवा नाही बुवा. आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भावलं. आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे. हा पहिला मुद्दा शाहिरांचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नागर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा. तर शाहीर पुन्हा एकदा शाहीरांना वारंवार उत्तर देतोय, बाबू माझा नाहीच म्हणताय, चुकलाय. शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आपटोबाच्या साक्षीनं, माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं, माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतोय. उत्तर आहे का मित्रांनो? तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं? तर शाहीर हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं. ते वरदान जे दिलं होतं ते वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं. कथेचा संदर्भ असं सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती, तंत्र मंत्र आणि वाईट विषयांच्या बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा तेव्हा त्याच्या बैलांना अनेक पृष्ठ प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथाने शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नागराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर घालण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा, जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेला असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूत पिशाच किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर, तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर हे माझ्या वाचनातून घेतलेलं तुमचं उत्तर आहे. शाहीर दुसरी बाजू, हा नाही पटला तर दुसरा देत आहे. ऐका विषय, दुसरी बाजू शाहीर काय आहे? श्री विष्णूचा अवतार शेषनाग, या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे तिसरी बाजू की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठीची आकडी बांधतो, ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरा दिलंय. मला कसं म्हणता अनुभव मला कसा शाहीर तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या. जर योग्य असेल मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा. योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा आणि म्हणून चला. वाडा बोलला तर शक्ती करा म्हणून बुवा म्हणतात. फरमाईश आहे कोकणच्या गाण्याची. थोडा आवाज वाढवा रे.
मित्रांनो, आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. म्हणायचं आहे रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खान, गणगी तुराणवर अबुकलाही महान, शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर, मायाळू माती शिवाला नवी हुर हुर, खेड दापोली मंडन गड चिपळूण ग्वागर संगमेश्वर, अरे रत्नागिरीला जरा पुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर गड, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर गड, साक्षर समिंदर, साक्षर समिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. अजून पण तुम्ही असं म्हणतात की टोपी तुमच्यामुळे घातले, नॉनसेन्स खोटा बोलता. टोपी तुमच्यामुळे घातलेली नाही बुवा, समाजाचं साक्षीला खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला, तुम्ही म्हणता लाज वाटते, लाज नाही म्हणून घातली बुवा. बरं दुसरा विषय बुवा काय म्हणते, काय मग म्हटलं जल्ल्यात झाली म्हणतात, कुठनं आणतात बुवा, यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा, लोकांना काय बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्याचं घेतो, लक्षात घ्या बुवा आहे ना. आणि शाहिरांचा शाहीरने मला सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गाण्याचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे, एवढ्या सोंडावरचा शाहिरांचा गाण्यामध्ये भाव म्हणतात, चाल होती अरे सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा, तेरी लिए जीना क्या मरना क्या दोबारा. सुंदर विषय होता भावांचा. आणि कोकणात माझं गाव, त्या गावात माझं घर, त्या हो घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर. शाहीर गाण्याचा भाग येतोय, म्हणायचं आहे का लक्ष असावं. बघा विषय कसा आहे, अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार, त्या चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार, मग गणरायाच्या आगमनासाठी आतुर कोकण कर, गणरायाच्या आगमनाला आतुर कोकण कर, चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार, चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार, गणरायाच्या आगमनाला आतुर कोकण कर. चमचमते बाय. आता बाय बाबूला काय म्हणते, विषय आहे पहिला विषय गातोय बुवा नवरा बायकोचा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विषय काय बाय बुवा काय म्हणतात, चमचमती बाय. मग आता बाय बाबूला काय म्हणते, विषय आहे का, अरे शंभू महादेव मोठा जाती जाती जाती, त्याची अर्धांगीण पार्वती, पतीच यारवाड्याची सती नाही डोंगरावर नागती. काय माहितीये का, भावाला जरा बोललो असतो बाबा, पण भावाच काय बोलणार नाही होते है ना, बरी चांगली केली बोल. आता कसा माहिती विषय, जर आपल्या वाकड्यातून जात नाही तर उगाच कशाला कळण काढा है ना, आणि अंगावर ओढून घ्या. विषय कसा आहे बघा, पहिला विषय काय आहे,
बायको काय म्हणते नवऱ्याला, ही बाय काय सांगते बाबूला विषय का, की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली. अरे बाबू हजबंड, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये मग देवाला नवस केला. नवस कसा आहे ऐका. तो नवस होता फेडायचा आहे मित्रांनो. आता ऐका, गटारी पण त्यांनी जवळ येते आहे ना. गटारी विषय कसा आहे म्हणजे माहिती का. गटारी घातलं देवाला साकड याची मोडाया, अरे घातलं देवाला साकड याची मोडाया, अन्न देऊन मी रोकड. सावंतसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड. बोकड कसा आहे, दाढी शिवाला बघा बोकड कसा आहे ना, रंगी सांगते काल्या रंगाचा. म्हणून बायको काय म्हणते, घातलं देवाला साकड याची मोडाया कड, घातलं देवाला साकड याची मोडाया कड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड. काही होणार नाही वाकड किती येऊ द्याशी माकड, काही होणार नाही वाकड किती येऊ द्याशी माकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड. देवाला साकड याची मोडाया कड, देवाला साकड याची मोडाया कड, देऊन मी बक्षीस आहे, फरमाईश आलेली आहे. किशोरी हळदी या वर्षाची मित्रांनो ट्रेंडिंगला चालणारी गवळण आहे. त्या गवळणीची फरमाईश आलेली आहे. तर कारण मित्रांनो रात्र थोडी स्वर्ग पार वेळेला बंधन आहे, वेळ पण जागेवर चालले. फरमाईश होता ना, तर फरमाईश आहे या वर्षाची गवळण म्हणून श्री हरी माझा श्री हरी कस समजावूया मनाला, श्री हरी माझा श्री हरी कस समजावूया मनाला, वेडी तुझी राधा राणी वाट पाहती वृंदावनी, गेला का तू सोडून मला, अरे कुठे शोधू का गेला का तू सोडून मला, कुठे शोधू का तुला. शाहिरांची गवळ विषय होती हा. ओ बुवा गवळ्याचा भाग कसा बघा. शाहिरांची गवळ लागलंय भलत तुलाही खुळग, अग डोळ्यात कशी गेली या धुळग, आता रडू नको नको
दोन्ही हातानं चोल ग. विषय गवडीचा संभाषण राधेचा आणि गाण्याचं. चोलगा काय काय चोलग वाद्यास गावलं मेलं गावलं गाणं चोलगा काय बुवा. गवडीचा विषय कसा आणला बघा तुमच्या उत्तर म्हणून म्हणायचं अरे राधेने तुझं हे शोधलंय मुळा. या राधेने तुझं शोधलंय मुळा. मग प्रीतीची तुला लावून खुडलं. हातात लागणार नाही नाही तुझा होईल घोळणं. हाती लागणार नाही तुझा होईल घोळणं. अरे राधेने तुझा हे शोधलंय मुळा. मग प्रीतीचं तुला लावून खुडलं. हाती लागणार नाही नाही तुझा होईल घोळणं. वेळेचं बंधन आहे वेळ पण जागावर चालले. तसंच या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा राहून गेला की साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ यावर्षी पुन्हा एकदा किशोरदादा साळुंके निर्मित पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो गण आपल्या भेटीसाठी येत आहे. नवीन एक आगळा वेगळा विषय आपल्या भेटीसाठी येतोय. तर सर्वांनी मित्रांनो निश्चित त्या गाण्याला भरभरून प्रेम द्या. आता शाहिरांचा दुसरा विषय होत आहे ना. चल हट बघ बाजूला कुठली आली ही लावसट. कुठली आली लावसट ही हाय ती. पुन्हा वाटेला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती. तुम्ही कोयत्याने तुम्ही हिला आणि बुवा आणि शाप खंडणी करून टाकीन बुवा. आणि म्हणून शाहीर रात्र थोडी आणि स्वर्गपात वेळेचं बंधन आहे. वेळ पण या ठिकाणी जागेवर गेलेली आहे. मग चेक फरमाईश आलेली आहे एका मुद्द्यात ठेवताना बारी या ठिकाणी संपवत आहे. म्हणून म्हणायचंय वेडी झाली राधा तुझ्यासाठी. कधी येशील माझ्या भेटी. वेडी झाली राधा तुझ्यासाठी. कधी येशील माझ्या भेटी. वाट पाहुनी थकली काना लवकर जरा तू ये रे. मणी धरू नको असरा राधेसाठी येशील का सांग रे. मणी धरू नको असरा राधेसाठी येशील का सांग रे. मणी धरू नको असरा सन्माननीय रवींद्र साहेबच आहेत. शाहीर बारी चांगली केली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वराज स्वप्नील पाटील जिज्ञा विकास जगदाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश चिपटे माऊली यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सानिका पिंपळकर दापोली विरसई ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या या गोंडवली गावच्या ग्रामस्थांचं आभार मानतो. जी काही वेळीवाटणी सेवा केली असेल आपल्याच देखील समजली चुकबुल पदरात घ्याल अशा आशा बाळगतो. शाहीरना देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शाहीर तुमच्या यशामध्ये अजून भर पडतील अशा आशा बाळगतो. या नटेश्वराची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या सक्षमाची सभा या ठिकाणी संपन्न जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.